महिलांवर अत्याचार करणारा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याचा खेळ संपला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक ऑर्डर दिली की ज्यामुळे या भोंदू बाबाचा अंत निश्चित. स्वतःला ईश्वराचं रूप मानणारा भोंदू बाबा अशोक खरात याने हजारो लोकांच्या श्रद्धेशी खेळ केला, ज्याला 2 दिवसांपूर्वी अटक झाली होती. संपूर्ण राज्यात याच प्रकरणाची चर्चा होतीये, कारण की मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोटो याच्याबरोबरचे व्हायरल होत होते. पण अचानक आज सकाळी या प्रकरणाचा फैसला झाला. असा दावा केला जातोय की 500हून अधिक महिलांसोबत याने अत्याचार केला आहे आणि तशा प्रकारच्या 58 व्हिडिओ क्लिप जप्त झाल्या आहेत. कधी गुंगीचं औषध देऊन तर कधी खोटी भीती दाखवून महिलांच्या अब्रूवर त्याने हात टाकलाय. एवढंच नाही तर एक व्हिडिओ क्लिप तर अशी आहे की ज्याच्यामध्ये त्याने एका महिलेला चक्क स्वतःचं मूत्र हे तीर्थ आहे म्हणून पिऊ घातलं आहे. सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू होती. या महिलांना न्याय कधी मिळणार? तर काही विरोधक टीका करत होते की सरकार काहीच करणार नाही, कारण सरकारचे काही मंत्री याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी अखेर तो कडक निर्णय घेतला आणि ज्यामुळे या भोंदू बाबाचा अंत आता झाला आहे. इतक्या कमी वेळात इतकी भयानक कारवाई कधी झाली नव्हती, पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातल्यामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हा चकित झालाय. जेव्हा समजलं की याची फिल्डिंग मुख्यमंत्र्यांनी 2 आठवड्यांपूर्वीच लावली होती, मग नेमकं याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई झालीये? हा सगळा प्रकार नेमकं कशा पद्धतीने उघडकीस आला? ज्या दिवशी याला पकडण्यात आलं तेव्हापासून आजपर्यंत कोणाला वाटत नव्हतं की इतक्या पटकन कारवाई होईल. पण ही कारवाई कशा पद्धतीने झाली? या भोंदू बाबाच्या बाबतीत कोणी साक्ष दिली आहे की ज्यामुळे याचा खेळ खल्लास झाला? काय नवा पुरावा सापडला की ज्यामुळे हा बाबा पूर्णतः संपणार आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. 18 मार्च 2026 रोजी नाशिकमध्ये एक मोठी अटक झाली होती. यावेळी नाशिकच्या पोलिसांनी एक अतिशय गुप्त मोहीम आखली होती. याची कल्पना कोणालाच नव्हती आणि जेव्हा अटक झाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ती अटक होती भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याची. खरं तर या घटनेची सुरुवात 29 डिसेंबरला झाली होती, जेव्हा त्याने स्वतः पोलिसात तक्रार दिली होती. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे केलं त्याची कल्पनाच कुणाला नव्हती. मुख्यमंत्री स्वतः जेव्हा बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी 2 आठवड्यांपूर्वीच याची फिल्डिंग लावली होती आणि त्यामुळे आज त्याचा खेळ खल्लास झाला आहे. मग काय निर्णय घेतला गेला? त्याचा अंत कशा पद्धतीने होणार? या प्रकरणातील सत्य नेमकं काय आहे? पहा. खरं तर या प्रकरणाला पहिलं वळण लागलं होतं संशयाची सुई जिथून सुरू झाली होती तो दिवस होता 29 डिसेंबर 2025चा. त्या दिवसापर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण 29 डिसेंबर रोजी अशोक खरातने वावी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्याने तक्रार केली होती की पुण्यातील राजेंद्र जासूद आणि दिनेश परब त्याला 5 कोटींची खंडणी मागत आहेत. खरातने स्वतःला पीडित म्हणून सादर केलं होतं. पण नियतीचा खेळ बघा. ज्या तक्रारीचा आधार घेऊन तो स्वतःला वाचवू पाहत होता तीच तक्रार त्याच्या गळ्याचा फास बनली. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती असे काही धागेदोरे लागले की पोलिसांचेही डोळे विस्फारले. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत या प्रकरणाची व्याप्ती पोहोचू लागली होती. दबावाचे राजकारण सुरू होते, पण सत्याचा विजय होणार होता. तुम्हाला माहितीये का, खरातच्या एका ऑफिस बॉयने त्याचा असा काही गेम केला जो खरातने स्वप्नातही विचार केला नव्हता. कोण होता तो ऑफिस बॉय? कोणताही मोठा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तो उघड करण्यासाठी एखादा छोटासा दुवा कारणीभूत ठरतो. खरातच्या बाबतीत तो दुवा होता त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव. नीरज हा खरातचा उजवा हात होता. खरात आपल्या कॅनडा कॉर्नर येथील ओजस प्रॉपर्टीजच्या कार्यालयात काय काळेबेरे करतो हे नीरजला पक्के ठाऊक होते. खरातने आपल्या ऑफिसमध्ये छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीने 58हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ तो त्या महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरत असावा असा संशय आहे. पण नीरजने संधी साधली. डिसेंबर 2025मध्ये त्याने खरातच्या नकळत ते 58 व्हिडिओ असलेले फुटेज चोरले. आता शिकारी स्वतःच शिकार झाला होता. नीरजने खरातकडे 5 कोटींची मागणी केली. खरातला वाटलं की आपण मोठा कॅप्टन आहोत, आपल्याला कोण काय करणार. त्याने नीरजना उडवून लावलं. नीरजने मग या क्लिप्स पीडित महिलांच्या नातेवाईकांना पाठवायला सुरुवात केली आणि तिथूनच खरातच्या विनाशाला सुरुवात झाली. एक निवृत्त अधिकारी मर्चंट नेव्हीची चमकधमक सोडून बुवाबाजीच्या धंद्यात का उतरला? काय होती खरातची खरी हिस्ट्री? अशोक खरात हा मूळचा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावचा. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी म्हणून त्याने काम केलं, म्हणूनच तो स्वतःला कॅप्टन लावून घ्यायचा.
निवृत्त झाल्यावर त्याने अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरोलॉजी आणि कॉस्मॉलॉजीचा आधार घेतला. त्याने स्वतःला एक ब्रँड बनवलं होतं. श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून त्याने धार्मिक वलय प्राप्त केलं. त्याचा वावर उच्चभ्रू लोकांमध्ये असायचा. मोठे राजकारणी, व्यावसायिक आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी रांगा लावायचे. खरातची मोडस ऑपरेंडी ठरलेली होती. तो महिलांना सांगायचा की तुमच्यावर काहीतरी संकट आहे, ते दूर करण्यासाठी विधी करावा लागेल. विश्वासाच्या नावाखाली तो त्यांना आपल्या कार्यालयात बोलवायचा. तिथे त्यांना गुंगीकारक पदार्थ मिश्रित पाणी किंवा प्रसाद दिला जायचा आणि त्यानंतर तो त्यांच्यावर अत्याचार करायचा. हे सगळं तो कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचा. धर्माचा बुरखा पांघरलेला हा लांडगा अनेक वर्षांपासून हा खेळ खेळत होता. पण हा भयानक प्रकार उघड कसा झाला? एका धाडसी महिलेने आणि तिच्या मेहुण्याने या राक्षसाला कसं आव्हान दिलं? खरातचा खेळ तेव्हाच संपला जेव्हा त्याने एका 28 वर्षीय विवाहितेवर अत्याचार केला. नीरज जाधवने जेव्हा खरातकडून पैसे मिळत नाहीत हे पाहिलं तेव्हा त्याने या महिलेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला. तो मेहुणा डगमगला नाही. त्याने आपल्या बहिणीला म्हणजेच पीडितेला धीर दिला. हे पाप तुझ्यामुळे नाही तर त्या नराधमामुळे घडले असं सांगत त्याने तिला पोलिसांत जाण्यास प्रवृत्त केलं. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात जेव्हा ही महिला पोहोचली तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला, कारण खरातची प्रतिमा समाजात खूप मोठी होती. पण या महिलेच्या तक्रारीने खरातच्या साम्राज्याला पहिला तडा गेला. दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्यात हे एका पीडितेने तक्रार दिली होती. हळूहळू एकामागून एक पदर उलगडत गेले आणि समजलं की पीडितांची संख्या 58च्या वर असू शकते. खरातला वाटलं होतं की त्याचे राजकीय संबंध त्याला वाचवतील, पण त्याला कल्पना नव्हती की देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवडे आधीच डेथ वॉरंटवर स्वाक्षरी केली होती. हे प्रकरण जितकं गंभीर होतं तितकंच ते संवेदनशील होतं, कारण यात अनेक मोठ्या नावांचा समावेश असण्याची शक्यता होती. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची माहिती 2 आठवडे आधीच पोहोचली होती. त्यांनी अत्यंत गुप्तपणे पोलीस महासंचालकांशी चर्चा केली. फडणवीसांचे आदेश स्पष्ट होते. पुरावे इतके भक्कम करा की याला कोर्टातून जामीनही मिळता कामा नये. पोलिसांनी 2 आठवडे पाळत ठेवली. तांत्रिक पुरावे गोळा केले. खरातला वाटत होता की तो सुरक्षित आहे, पण त्याच्या 4ही बाजूंनी फास आवळला जात होता. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्याचे संकेत दिले होते. राजकीय छत्री आता फाटली होती आणि खरात उघड्यावर पडला होता. 18 मार्चची ती रात्र. पोलिसांनी खरातला पकडण्यासाठी कोणता सिनेमा स्टाईल प्लॅन आखला? जाणून घ्या. खरातला अटक करणं सोपं नव्हतं. तो सतर्क होता आणि त्याच्याकडे पिस्तूलही होतं. नाशिक क्राईम ब्रँचच्या गुंड स्क्वॉडने एक जबरदस्त प्लॅन आखला. 18 मार्चच्या रात्री खरातच्या बंगल्याबाहेर साध्या वेशातील पोलीस तैनात झाले. त्यांनी थेट खरातच्या दारावर धडक दिली नाही, तर परिसरात चोर चोर असा ओरडा सुरू केला. खरातला वाटलं की खरंच बाहेर चोर आले आहेत. त्याने खिडकीतून बघण्याचा प्रयत्न केला. तितक्यात पोलीस भिंत ओलांडून आत शिरले. पोलीस जेव्हा खरातच्या बेडरूममध्ये पोहोचले तेव्हा तो पूर्णपणे गाफील होता. कॅप्टन, तुमची वेळ संपली आहे, या शब्दांत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. ज्या थाटात तो वावरायचा तो सगळा थाट एका मिनिटात धुळीला मिळाला. त्याच्या घरातून 6 लाखांची रोख आणि फार्म हाऊसवरून पिस्तूल जप्त करण्यात आलं. अटकेनंतर लोकांची रिॲक्शन काय होती? नाशिकमध्ये कशा प्रकारचा तणाव निर्माण झाला होता? खरातला अटक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली. ज्यांच्या घरी खरातने पूजा केली होती, जे त्याला मानत होते, त्यांना धक्का बसला. पण ज्या महिलांचे त्याने शोषण केले होते त्यांच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला. खरातला जेव्हा कोर्टात नेलं गेलं तेव्हा लोकांचा प्रचंड जनसमुदाय तिथे जमा झाला होता. या नराधमाला फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. वातावरणात प्रचंड तणाव होता. खरातच्या समर्थकांचे चेहरे उतरले होते, तर पीडित महिलांच्या डोळ्यात सुडाची भावना होती. हा केवळ एका गुन्हेगाराचा तपास नव्हता, तर समाजातील अशा भोंदू प्रवृत्तींच्या विरोधात पुकारलेलं युद्ध होतं. पोलिसांनी तातडीने खरातला पोलीस कोठडीत घेतलं आणि सखोल तपासाला सुरुवात केली. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या प्रकरणाचा तपास आता कोणाच्या हातात आहे? कशा पद्धतीने SIT काम करणार आहे? राज्य सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. या SITच्या प्रमुखपदी एका कणखर महिला IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, तेजस्वी सातपुते. सातपुते या अशा प्रकरणांचा तपास करण्यात निष्णात मानल्या जातात. या SITमध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील निवडक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेले 58 व्हिडिओ आता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. खरातचे बँक व्यवहार, त्याचे राजकीय संबंध आणि त्याच्या ट्रस्टला मिळणारा पैसा या सगळ्याची झाडाझडती आता सुरू झाली आहे. पोलिसांच्या मते हा केवळ बलात्काराचा गुन्हा नाही, तर हा एक मोठा आर्थिक घोटाळा आणि फसवणुकीचे जाळे आहे. अशोक खरात प्रकरणात स्थापन करण्यात आलेली ही SIT तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील तिसरी महत्त्वाची SIT आहे. एका महिला अधिकाऱ्याच्या हातात तपास असल्याने पीडित महिला आता न डगमगता पुढे येत आहेत.
सरकारने स्पष्ट केलंय की खरातला पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही बड्या नेत्याला सोडलं जाणार नाही. मित्रांनो, अशोक खरातची ही कहाणी ऐकून अंगावर काटा येतो. पण प्रश्न फक्त एका खरातचा नाही. आपल्या समाजात असं कितीतरी कॅप्टन किंवा महाराज धर्माचा आणि विश्वासाचा पुरखा पांघरून फिरत असतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणात कठोर पावलं उचलली हे कौतुकास्पद आहेच, पण नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे. आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला काय वाटतं? 58 व्हिडिओ क्लिप सापडणं ही साधी गोष्ट नाही. इतकी वर्ष हा नराधम कसा राहिला, याचं राजकीय पाठबळ होतं का? तुम्हाला जर वाटत असेल की या प्रकरणाचा तपास CBI कडे दिला पाहिजे किंवा या नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, तर आत्ताच्या आत्ता कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की लिहा. तुमच्या एका कमेंट्समुळे या प्रकरणाची व्याप्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. काय करावे आणि काय टाळावे, अशा भोंदूबाबांपासून वाचण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, जे तुम्ही घरातील महिलांना आणि मित्रपरिवाराला नक्की सांगा. काय करावे तर तर्क वापरा. कोणताही धार्मिक गुरु, आध्यात्मिक गुरु जर तुम्हाला अघोरी विधी करायला सांगत असेल किंवा एकट्यात भेटायला बोलवत असेल तर सावध व्हा. अध्यात्म हे मनाच्या शांतीसाठी असं, दहशतीसाठी नाही. कुटुंबाशी बोला. जर तुम्हाला तुमच्यासोबत किंवा ओळखीच्या कोणासोबत असा गैरप्रकार घडला असेल तर घाबरू नका. जसं त्या 28 वर्षीय महिलेच्या मेहुण्याने तिला साथ दिली, तसंच आपल्या माणसांच्या पाठीशी उभं राहा. पोलीस तक्रार करा. संशय आता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा महिला हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा. आणि आता काय टाळावे? अंधश्रद्धा टाळा. भविष्यात जाणून घेण्याच्या नादातला किंवा संकट दूर करण्याच्या नावाखाली कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमचं नशीब तुमच्या कष्टावर अवलंबून असतं, कोणाच्या अंगठीवर किंवा ताईतावर नाही. व्हिडिओ किंवा फोटोंना घाबरू नका. जर कोणी तुम्हाला अश्लील व्हिडिओच्या नावाने ब्लॅकमेल करत असेल तर गप्प बसू नका. गप्प बसला तर त्यांचा धीर वाढतो. पोलिसांकडे जा. सायबर सेल तुमची ओळख गुप्त ठेवण्यास मदत करतं. एकटे जाऊ नका. अशा कोणत्याही बाबांकडे किंवा ज्योतिषाकडे जाताना कधीही एकट्या महिलांनी जाऊ नये. नेहमी सोबत विश्वासू व्यक्ती असू द्या. आज 18 मार्च 2026 महाराष्ट्र एका मोठ्या स्वच्छतेच्या मोहिमेतून जातोय. असं वाटतंय तेजस्वी सातपुते यांच्यासारख्या कडक महिला अधिकाऱ्याकडे हा तपास आहे, त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच. पण मित्रांनो, ही लढाई फक्त पोलिसांची नाही, ती आपलीही आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओतून महत्त्वाची माहिती मिळाली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर एखाद्या महिलेचं आयुष्य वाचवू शकतो. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या प्रकारचे सर्व अपडेट्स मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत राहील. न्याय मिळेलच, फक्त आपण जागरूक राहण्याची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.